राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली आहे। शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर मदत सुद्धा दिली जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। 2 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे। ज्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे असे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्जच माफ केलं जाणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी सरकारकडून समिती स्थापन केली जाणार आहे। समितीच्या अहवालानंतर पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। सप्टेंबर 2024 मध्ये 2 लाखांचं पीक कर्ज घेतलं असेल आणि तुम्ही ते 2025 मध्ये भरलं नसेल तर तुमचं थकीत 2 लाखांचं कर्ज माफ होणार। तुम्ही जर 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं असेल तर तुमचे 2 लाख रुपये माफ होणार। उर्वरित 3 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील। नियमित कर्ज भरणारी म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये कर्ज काढलं असेल तर तुम्हाला या वर्षी कर्जाचा भरणा करावाच लागणार। हा निर्णय घेताना पूर्वी दिवंगत अजितदादा पवार साहेब पण ह्या निर्णयामध्ये ह्याच्यामध्ये होते। दादांचा पण या निर्णयामध्ये खूप मोठा वाटा आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 30 सप्टेंबर 2025 पूर्वी ज्याचं पीक कर्ज थकबाकीत आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला आणि जो रेग्युलर कर्ज भरतो त्यांना 50,000 रुपये असा निर्णय आज राज्याच्या महायुती सरकारने घेतलेला आहे। तो खूप चांगला निर्णय देवेंद्रभाऊ फडणवीसांनी घेतल्यामुळं एक राज्याचा कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून देवेंद्रभाऊ फडणवीसांचं आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी निश्चित प्रकारे आभार मानतो। निवडणुकीच्या वेळेला ज्या काही थापा यांनी मारल्या होत्या त्यातली एक थाप होती। ती क्लिप आज सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे। त्याच्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा। तो कोरा तर केलेला नाही आहे, पण साधारणतः 5 वर्षांपूर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती 2 लाखापर्यंत आणि ही कालबद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र अपात्र हे नियमांचं किंवा अटीतटींचं असं काही जंजाल ठेवलेलं नव्हतं। फक्त मला वाटतं 2 वेळेला शेतकरी त्या केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्याची सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती आम्ही केली होती। सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे। त्यामुळे एकीकडे या घोषणेचं स्वागत करत असतानाच हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा। त्याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांचं केवळ 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांची बळवणूक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे। त्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा विचार राज्य सरकारने करावा अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी आम्ही किसान सभेच्या वतीनं करतो आहोत।